Hello students, welcome to our channels on the physics point, and this is the last lecture of the topics electrostatics. And after this topics we are finished this after these lectures we are finished the topic electrostatic, and this is today's last point to discussions under the topic of electrostatics. In these lectures we are discussions when the continuous distributions of the charges in one of the spherical surfaces or length or volume, the continuous distributions, एखाद्या चार्जचं कंटिन्यूअस डिस्ट्रीब्यूशन असेल किंवा चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झाले असेल एका सरफेसवर, एका लेंथवर, त्याचबरोबर एखाद्या व्हॉल्यूममध्ये, तर आपण फाइंड आउट करायचं त्या ठिकाणी चार्जेसची डेन्सिटी किती असते. अँड इन दिस लेक्चर्स वी आर फाइंड when the continuous charge distributions, the headline of this lectures, that is continuous charge distributions. Continuous charge distributions, that is continuous charge डिस्ट्रीब्यूशन. एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टमध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूशन कसे झाले, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन म्हणजे युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट झाले असेल तर आपण तीन गोष्टी आपण या ठिकाणी स्टडी करणार. तीन व्हॅल्यूम स्टडी करणार, तीन डेन्सिटी स्टडी करणार ॲट अ चार्ज डेन्सिटी, म्हणजे किती डिस्ट्रीब्यूशन झालेलं आहे. फर्स्ट वी आर डिस्कशन्स ॲट अ पॉइंट ए, linear charge density. The linear charge density is denoted as a lambda. Linear charge density, the continuous charge distributions, the distributions of the charges is continuous, that is uniform distributions. Let a charge q, that is a charge q will be uniformly distributed through the length, through a line, through a linear, throughout a linear or line, then of a length that is L इतक्या लेंथ Q इतके चार्जेस डिस्ट्रीब्यूशन झालेलं आहे L इतक्या लेंथ पर्यंत. then the linear charge density is defined as lambda is equal to the ratio of charges and length. म्हणजे कन्सिडर करा, दिस इज द वन ऑफ द कंडक्टर्स, किंवा एखादा कंडक्टर आहे, एखादा मेटल रॉड आहे, आणि त्या रॉडमध्ये नंबर ऑफ चार्जेस विल बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालेले आहेत सेम लेंथमध्ये. प्रत्येक पर्टिक्युलर चार्जेसमध्ये जे काय लेंथ आहे, या प्रत्येक पर्टिक्युलर चार्जेसमध्ये लेंथ सेम आहे, म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालेले आहेत. अँड द लेंथ ऑफ द रॉड इज एल. एल इज द लेंथ ऑफ द रॉड अँड दिस इज द चार्जेस, क्यू चार्जेस. देन दिस इज द formula for the calculating of the linear charge density of the length throughout the length L. Then ह्या अशा पद्धतीने आपण डेन्सिटी कॅल्क्युलेट केलेला आहे. The SI units of the linear charge density, SI units of these, SI units and dimensions आपण फाइंड आउट करत असताना एक तर फॉर्म्युलावरून फाइंड आउट करतो, त्याचबरोबर त्याच्या इक्वेशनवरून फाइंड आउट करतो. अँड जर डायमेन्शन्स फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय घेतो, युनिट्स, SI युनिट्स ऑफ द लिनियर चार्ज डेन्सिटी इज, काय आहे, वर आहे चार्ज आणि खाली आहे लेंथ, दॅट इज द लेंथ, युनिट्स ऑफ लेंथ इज मीटर अँड युनिट्स ऑफ चार्जेस इज ए कुलोम. देन द युनिट्स ऑफ लॅम्बडा, दॅट इज लिनियर चार्ज डेन्सिटी इज कुलोम पर मीटर. दिस इज द कुलोम पर मीटर. अशा पद्धतीने आपण चार्ज डिस्ट्रीब्युशन्स इन द लेंथमध्ये स्टडी केलं. युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर जर इफ द चार्जेस इज नॉट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ओव्हर ए लेंथ, म्हणजे हे जे एल हे लेंथ आहे,
या लेंथमध्ये चार्जेस हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झाले नसतील तर एखाद्या पर्टिक्युलर छोट्याशा चार्जेस किंवा छोटासा चार्ज आपण कसं फाइंड आउट करायचं, देन वी आर फाइंड द स्मॉलेस्ट चार्जेस क्यू डी क्यू इज इक्वल टू लॅम्बडा इंटू डी एल when where a charges distributed non-uniformly जर एखादे चार्जेस जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झाले तर हे फॉर्म्युला वापरून आपण लिनियर चार्ज डेन्सिटी फाइंड आउट करू शकतो. बट ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झाले नसतील तर छोटेसे चार्ज फाइंड आउट करण्यासाठी ॲट ए स्मॉलेस्ट लेंथ देन वी यूज दिस फॉर्म्युला. द नेक्स्ट पॉइंट, द अनदर सरफेस चार्ज डेन्सिटी. surface charge density, and this the surface charge density is denoted as sigma. The surface charge density is denoted as a sigma. Consider a charge q is uniformly distributed over the area that is A. Consider a charge q continuously or uniformly distributed over volume, over surface area, over area that is A, and we denoted the surface charge density sigma is equal to charge per unit area. This is the formula for using to find the surface charge density at a area when the charge will be uniformly distributed over the area A. Then the SI units of this is, एखादी गोष्ट आपण जर थेरॉटिकल पार्ट स्टडी करायचं असेल तर एकाच हेडला अंडर द नंबर ऑफ पार्ट्स जर स्टडी करायचं असेल तर आपण एक छोटीशी युजफुल मेथड आपण यूज करतो. ती युजफुल मेथड म्हणजे कंपॅरिझन स्टडी करावं लागेल. आपल्याला कंपॅरिझन स्टडी करायला असेल तर फक्त एक लिनियर चार्ज डेन्सिटी आपल्याला जर लक्षात असेल तर आपण सरफेस चार्ज डेन्सिटी ॲज वेल ॲज व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इझिली एक्झाममध्ये लिहू शकतो, त्याचबरोबर इझिली अंडरस्टँड करू शकतो. देन the surface charge density, the SI units of surface charge density, that is sigma, is equal to a numerator that is charge coulomb as it is, and denominator the SI units of area that is meter square. This is the SI units of the surface charge density. What if consider the surface ऑफ एनी शेप, कुठल्याही शेपचा एक सरफेस आहे, त्यामध्ये चार्जेस जे आहेत युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालेल्या आहेत. त्या युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड चार्जेसचे आपण काय करलो आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी. देन जर हे चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालेले नसेल तर सेम कंडिशन्स या ठिकाणी देखील एका छोट्याशा चार्जेसचा आपण फाइंड आउट करायचं असेल तर देन वी यूज ऑफ दिस इक्वेशन्स. हे इक्वेशन्स यूज करू शकतो जेव्हा एखादे चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसतील, तर म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस इन अ पर्टिक्युलर सरफेस इज नॉट इक्वल. एका ठिकाणी सरफेसचे बंच जास्त चार्जेसचे बंच मॅक्झिमम आहेत आणि एका ठिकाणी रेअर आहेत, त्या ठिकाणी जो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसेल तर हा आपण इक्वेशन्स यूज करू शकतो. दिस इज द सेकंड टाइप्स ऑफ द चार्ज डेन्सिटी. अँड थर्ड अँड लास्ट टाइप्स in this lectures or in this topic also, this is the volume charge density. Volume charge density. The volume charge density is denoted the letter rho. Rho is denoted as the volume charge density. Same conditions if a charge
Q distributed, uniformly distributed over volume, that is V, over volume V, then the volume charge density rho is equal to charges per unit volume. This is the equations for the finding of the volume charge density when the charge is uniformly distributed over the volume V. Then the same SI units of this is SI units of rho is equal to Coulomb per, and the SI units of the volume is meter cube. Consider one of the cube. या ठिकाणी क्यूब आहे, नॉट प्रॉपरली बट दिस इज द क्यूब, आणि या क्यूबमध्ये चार्जेस डिस्ट्रीब्युटेड झालेले आहेत आणि हे चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालेल्या आहेत. द चार्जेस विल बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, द लेंथ बिटवीन द टू चार्जेस विल बी सेम. देन वी यूज दिस फॉर्म्युला फॉर द फाइंडिंग ऑफ द वॉल्यूम चार्ज डेन्सिटी, फाइंडिंग ऑफ वॉल्यूम चार्ज डेन्सिटी दॅट इज रो. आता लास्ट क्वेश्चन्स आणि तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसेल ओव्हर द व्हॉल्यूम, दॅट इज चार्जेस विल बी नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द व्हॉल्यूम व्ही, देन यू आर यूज सम डिफरंट इक्वेशन्स लाईक दिस will be write in your exams. Then it is all about the charge density. Okay, then I will be revisions of these conditions, and I will be give you one of the hint for the understanding, for the remember of all these in the exams. फक्त आपल्याला एक गोष्ट जर लक्षात घेतली की या तिन्हीमधला कुठलाही एक टाईप आपण स्टडी केलेला असेल प्रॉपरली आणि परफेक्टली, एखादा टाईप आपल्याला माहीत असेल तर आपल्याला अनदर रिमेनिंग दोन्ही टाईप्स इझिली अंडरस्टँड करू शकतो आणि इझिली आपल्याला लक्षात राहू शकते. लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज या युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झाले आहेत एका लेंथमध्ये, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आता ॲज कम्पेअर टू सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे सरफेस चार्ज म्हणजे चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सरफेस, अँड वी विल फाइंड चार्ज डेन्सिटी, surface charge density. Volume charge density, charge will be uniformly distributed over the volume V, and we will find the volume charge density, that is rho. And another point, how to remember, how to use the SI units for all these, म्हणजे सगळ्यासाठी SI units कसे यूज करायचे आणि कसे लक्षात ठेवायचे. तर ॲज आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या, जे रेशो आपण लक्षात ठेवत असतो, तर चार्ज डेन्सिटीची जी काही सरफेस चार्ज डेन्सिटी असू द्या, त्याचबरोबर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी असू द्या किंवा लिनियर चार्ज डेन्सिटी असू द्या, एखादी गोष्ट आपल्या लक्षात असेल तर आपल्याला माहिती असं की डिनॉमिनेटरला जो टर्म्स आहे तो फर्स्ट टर्म्स असणार आहे, दॅट इज सरफेस असू द्या, व्हॉल्यूम असू द्या, लिनियर म्हणजे लाईन असू द्या, याला लाईन चार्ज डेन्सिटी देखील म्हणू शकता तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. देन जे डिनॉमिनेटरला असते ती सगळ्या गोष्टी, लिनियर म्हणजे लाईन असते, त्याचबरोबर सरफेस म्हणजे एरिया असते, आणि या ठिकाणी व्हॉल्यूम असते डिनॉमिनेटरला. म्हणजे डिनॉमिनेटरची जी काही इक्वेशन्स आहे आपल्याला डिनॉमिनेटरची जी काही व्हॅल्यू असणार आहे दॅट इज मे बी एल or A and V, these all SI units will be known. म्हणजे प्रत्येक SI युनिट्स आपल्याला माहितीच आहेत. एलची जी काही SI युनिट्स असते, लेंथची SI युनिट मीटर आहे, त्याचबरोबर एरियाची मीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूमची मीटर क्यूब, आणि न्यूमरेटरला असणारे SI युनिट्स विल बी सेम. प्रत्येक ठिकाणी चार्जेस आहेत, म्हणजे कुलोम पर मीटर फॉर द लिनियर चार्ज डेन्सिटी, कुलोम पर मीटर स्क्वेअर फॉर द सरफेस चार्ज डेन्सिटी, अँड कुलोम पर मीटर क्यूब फॉर द व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. दिस आर दी key point for the understanding of charge density. लास्ट पॉइंट होता आणि इंटरेस्टिंग पॉइंट या ठिकाणी फिनिश झाले, आणि नेक्स्ट लेक्चर वी आर स्टार्ट ऑफ द न्यू टॉपिक्स दॅट इज द करंट पासिंग थ्रू द कंडक्टर्स और करंट कॅरिंग थ्रू द कंडक्टर. म्हणजे करंट हा कंडक्टरमधून पास होत आहे, अशा या गोष्टी वेगळ्याच काही या ठिकाणी अंडरस्टँड करण्यासाठी काही नाही आहे. बट या टॉपिकमध्ये आपण गॉस लॉ स्टडी केला आहे, आणि नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण स्टडी करणार आहे दॅट इज ओहम्स लॉ, V इज इक्वल टू IR. ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR, जे आपण प्रिवियस इयरमध्ये शिकलेलं आहे 10th मध्ये.
ओहम्स लॉ स्टडी केलेला आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये ओहम्स लॉची ओरिजिन कशी झाली या पूर्ण इन डिटेलमध्ये हा टॉपिक फक्त, त्याचबरोबर रेजिस्टर्स काय असते, रिओस्टॅट काय असते, दॅट इज इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे. तर हा लेक्चर आणि हा टॉपिक आता फिनिश झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर वी विल बी स्टार्ट विथ द नेक्स्ट टॉपिक.